कायमच अहिल्यानगर जिल्ह्यात कोणी आपल्यापेक्षा मोठे होऊच नये म्हणून काही विशिष्ट शक्ती काम करत असतात। इतर तालुक्यातील कुणाचाही प्रभाव वाढू लागला की कट करून ते नेतृत्व घडवण्यात ही शक्ती अग्रेसर असते। यात विखे यांचं नाव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घेतलं जातं, कारण कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि बाळासाहेब विखे यांच्यापासून सुरू आहे। याची ठिणगी पडलेली होती ती गोदावरी दूध संघ, जो माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेला होता। मात्र कोल्हे यांच्या व्यस्त कामकाजामध्ये दूध संघाचं कामकाज राधाकृष्ण विखे यांचे सासरे म्हणजेच नामदेवराव परजणे यांना विश्वासू म्हणून पाहण्यास जबाबदारी दिली। मात्र त्यांनी त्यावेळी सत्तेत असणाऱ्या बाळासाहेब विखेंच्या मदतीने गोदावरी दूध संघावरती कब्जा केला। शंकरराव कोल्हे कामकाजामध्ये व्यस्त राहिले, त्यांना गाफील ठेवत गोदावरीवरती ताबा मिळवण्यात आला आणि इथूनच सुरू झाला या दोन कुटुंबातील टोकाचा संघर्ष। यात विखे यांचे प्यादे म्हणून कोपरगावचे काळे घराणे ओळखलं जातं, की राजकारणाचे अनेकदा शिकार ठरलेले एक कुटुंब म्हणजेच कोपरगावचे कोल्हे कुटुंब। आता शंकरराव कोल्हे आणि बाळासाहेब विखे यांच्यानंतर पुढच्या पिढीत हा संघर्ष सुप्तपणे असाच सुरू राहिला। यामध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणजेच बिपिनदादा शंकरराव कोल्हे यांच्यासारखे एक दूरदर्शी नेतृत्व राजकीय नेतृत्वापासून रोखण्याचा डाव झाला। बिपिनदादा कोल्हे यांच्याबद्दल माहिती घेतली असता एक अतिशय उत्तम प्रशासक, राज्य आणि देश पातळीवरती चमकलेले खेळाडू, संवेदनशील समाजसेवक, प्रभावी विचारवंत, चौफेर जनसंपर्क व अभ्यासू ताकद असलेले एक नेतृत्व अशी त्यांची ओळख राहिलेली आहे। फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन, गिर्यारोहण अशा क्षेत्रांमध्ये आवड असलेले एक खेळाडू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। महाविद्यालय जीवनामध्ये विद्यापीठाच्या फुटबॉल संघाचे कर्णधार, हॉकी संघाचे कर्णधार, बास्केटबॉल संघामध्ये प्रतिनिधित्व, हँडबॉल संघ, ॲथलेटिक्स, जनरल चॅम्पियनशिप, राज्य पातळीवरती फुटबॉल संघात सहभाग, राज्य पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुद्धा ते विजेते राहिलेले आहेत। नेतृत्व गुण त्यांच्यात असल्याने सर्व आर मधून निवडले जाणारे प्रतिनिधी म्हणून युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह काउन्सिलवरती निवडून गेलेले होते। संजीवनी उद्योग समूह, शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, कृभक नवी दिल्ली, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, रयत शिक्षण संस्था सातारा सदस्य म्हणून अभ्यासू भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशन माजी अध्यक्ष, कोपरगाव पंचायत समिती सभापती, जिल्हा सहकारी बँक उपाध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, साईबाबा संस्थान उपाध्यक्ष अशी आणि यासह असंख्य पद सुद्धा त्यांनी भूषवलेली आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेलं काम जिल्हाभर कोल्हे पॅटर्न अधिक चर्चेत सुद्धा राहिलेला होता आणि इथूनच सुरुवात झाली हे नेतृत्व बाह्य शक्तीच्या डोळ्यात खुपण्याला। कारण सहकारात नाविन्यपूर्ण बदल करून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम सुरू होतं। अशातच 2004 ची विधानसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये बिपिनदादा कोल्हे यांना मोठी संधी मिळेल अशी स्थिती असताना शेजारील शक्तींनी कोल्हे यांना रोखण्यासाठी अत्यल्प जनसंपर्क असणारा आमदार कोपरगाव मतदारसंघात निवडून दिला। आता या मधल्या काळात न थांबता कोल्हे सेवा करत राहिले, सामाजिक उपक्रमांनी कामाचा डोंगर उभा केला आणि यानंतर 2009 ची विधानसभा निवडणूक झाली। त्यामध्ये बिपिनदादा निवडून येणार आणि मोठी जबाबदारी राज्यात मिळणार हे निश्चित होतं। त्यावेळी पुन्हा कोल्हे विरोधी शक्ती सक्रिय झाल्या। ताकदीने विरोधात कामाला लागून पुन्हा अवघ्या 2000 मतांनी बिपिनदादा कोल्हे यांचा पराभव घडवून आणत 10 वर्ष सभागृहात एकही प्रश्न न विचारणारा आणि मतदारसंघासह सभागृहात सुद्धा गैरहजर असणारा आमदार लादला गेला। याला मदत मिळाली ती विखे घराण्याची असं सुद्धा तिथले स्थानिक राजकारण सांगतात। आता 2014 मध्ये कोल्हे कुटुंबाला जनतेत मोठा प्रतिसाद होता। त्यावेळी रणांगणात होत्या स्नेहलता कोल्हे, पुन्हा शक्ती सक्रिय होत्या, पण यावेळी मताधिक्य कमी करण्यापलीकडे त्यांना काही जमलंच नाही। ही सल मनात ठेवून स्नेहलता कोल्हे पुन्हा निवडून आल्या तर मंत्री होतील, आपलं महत्व कमी होईल या भीतीनं पुन्हा शक्ती सक्रिय झाल्या आणि स्नेहलता कोल्हे यांना 2019 मध्ये रोखण्याचा डाव यशस्वी झाला। अवघ्या 409 मतांनी त्यांना विजयापासून दूर ठेवण्यात आलं। यात भाजपा पक्षातच असणाऱ्या राधाकृष्ण विखे यांचे सख्खे मेहुणे राजेश परजणे यांनी बंडखोरी करत उमेदवारी केल्यानं कोल्हे यांना दगाबाजीमुळे पराभव वाट्याला आला। आता अशातच कोल्हे कुटुंबाची तिसरी पिढी स्वाभिमानाची ऊर्जा घेऊन मैदानात उतरली। विवेक कोल्हे यांच्यासारख्या एक दूरदृष्टी लाभलेला युवा नेता सातत्याने जनतेत आहे
अतिशय प्रभावी वक्तृत्व, समाजकार्याची जाण, सांस्कृतिक जतन आणि आरोग्य सेवेत मोलाचे काम. सेवा हाच धर्म मानून जनतेत असणारा धाडसी युवक औद्योगिक क्षेत्र, शेती, सामाजिक, राजकीय, सहकार यासह सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा अभ्यासू नेता जड भरेल म्हणून भीतीने बाळगणं सुरू झालेलं होतं. देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे ज्या युवकाचे कौतुक करतात त्याच्याकडे नक्कीच मोठे विजन असणार यात कुठलीच शंका नाहीये. जर या युवक राजकारणात यशस्वी झाला तर आपलं काय या भीतीने अनेकांना किंवा ही भीती अनेकांना जाणवू लागलेली आहे आणि त्यामुळेच कसेही करून विवेक कोल्हे यांना कसं रोखता येईल याचे डावपेच आता सुरू झालेले आहेत. अनेक वर्षांची सत्ता घरात असताना मंत्रीपद असताना विखे यांनी विवेक कोल्हे यांचा धसका घेतला, कारण विखे महसूल मंत्री असताना विवेक कोल्हे यांनी गणेश कारखाना निवडणुकीमध्ये विखे गटाचा सुपडा साफ केलेला होता. आता यानंतर विवेक कोल्हे यांचा राज्यभर बोलबाला झाला. ग्रामपंचायत पातळीवरती कामं अडवण्यात राधाकृष्ण विखे यांच्यावरती आरोप झाले. कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे दलित वस्तीचे निधी देण्यासाठी जाणीवपूर्वक विखे यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करत विवेक कोल्हे यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिर्डी इथे भाजपात असताना सुद्धा विखे यांच्या विरोधात भव्य असा मोर्चा सुद्धा काढलेला. आजोबांप्रमाणेच अन्याय झाला तिथे परखड भूमिका घेण्याची स्पष्ट वृत्ती विवेक कोल्हे यांची अधिकच लोकप्रिय झाली. पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे यांना पक्षाच्या ध्येय धोरणामुळे निवडणूक लढवता आली नाही, मात्र त्यापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. आता यात सुद्धा राजकीय पक्षांपेक्षा विखे यांचा कोल्हे यांना उघड विरोध अधिक टोकाचा दिसून आला. आशुतोष काळे यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवत त्यांनी कोपरगाव मध्ये देखील कोल्हे यांना या निवडणुकीमध्ये विरोध करण्याचा प्रयत्न केला. काळे थेट दराडे यांच्या बूथवरती प्रचारक म्हणून बसले. पुढे 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवार गट भाजपा सोबत आल्यामुळे कोपरगावच्या जागेचा पेच निर्माण झाला, ज्यात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत अमित शहा यांच्या माध्यमातून कोल्हे यांना आश्वस्त केलं आणि त्यानंतर टोकाचा विरोध विसरून मित्र पक्षाला जागा सोडण्यासाठी मनाचा मोठेपणा कोल्हे यांनी दाखवला सुद्धा. पुढे ही लढाई फक्त विधानसभा नाही तर नगर परिषद पातळीवरती सुद्धा गेली. पिछाडीवरती असलेले काळे बाह्य शक्तीचे मांडलिक असल्याने त्या शक्ती आपले हस्तक वापरून कोपरगाववरती आपलं वर्चस्व ठेवायचं हा डाव आखला गेला आणि यामध्ये स्वाभिमानी कोपरगावकर कुणाच्या पाठीशी उभे राहतात हे बघताना कोल्हे यांना नागरिकांनी स्पष्ट कौल दिला. नगर परिषद निवडणुकीमध्ये काळे गटात ऐनवेळी पाठवले गेलेले विखे समर्थक काका कोयटे यांचा दारुण पराभव झाला. हा संघर्ष एकीकडे सुरू होता तर दुसऱ्या बाजूला विवेक कोल्हे यांना गणेश कारखाना निवडणुकीत राहता शहरातील वीरभद्र महाराज मैदान सभेसाठी नाकारलं गेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोल्हे यांना थेट विरोध विखे समर्थकांनी केलेला होता. अगदी लेफ्टची लाईट घालवण्यापर्यंतचा हा विरोध टोकाचा झालेला होता. तर या पलीकडे सहकारातला गणेश कारखान्याचा संघर्ष देखील दिवसेंदिवस वाढत राहिला. श्री गणेश कारखान्याला जिल्हा बँकेचे 40 कोटी रुपयांची कर्ज मंजूर असताना ते कारखान्याला भेटू नये म्हणून विखे कारखाना न्यायालयीन आडकाठ्या आणू लागला. त्यांच्या अनेक मागण्या याचिका फेटाळल्यानंतर देखील निकाल गणेश कारखान्याच्या बाजूने असताना त्यांनी हायकोर्टमध्ये पुन्हा कारखाना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले गेले. आता या अनेक अडचणी आणि त्रासांचा परिपाक म्हणून सहशील असलेले विवेक कोल्हे यांनी केवळ गणेश कारखान्याला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींना मैं घायल होता हूं तो घातक होता हूं असा उपरोधिक इशारा दिलेला होता. यामागे गणेश परिसर कामधेनू असणारा कारखाना टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे आणि म्हणूनच कोल्हे यांची प्रामाणिक जनभावनेची प्रतिमा दिसली. अगदी आमदारांच्या मतदानातून विधान परिषद सदस्य होणाऱ्या विवेक कोल्हे यांना बिनविरोध विजय मिळाला आणि त्यामुळे ते केवळ कोपरगाव पुरते मर्यादित नाहीये तर राज्यात कुठेही काम करण्यासाठी वाव आहे हे देखील यामध्ये दुर्लक्षित होणार नाही. आता या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.